नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण सहामाही परीक्षा म्हणजे फर्स्ट सेमिस्टर एक्झाम दिली सर्वांनी. त्यानंतरचा सिलेबस अभ्यासणार आहोत. पाठ क्रमांक 14 चित्रसंदेश इथपर्यंत आपण फर्स्ट सेमिस्टरसाठी अभ्यास केला. आता आपण पाठ क्रमांक 15 म्हणजे ही कविता आहे. इथे कविता क्रमांक 15 नदीचे गाणे. बघा मुलांनो, आपल्याला इथे नदी दिसते, बरोबर आहे. नदी ही वाहताना दिसते. नदीच्या पाण्याचा उपयोग कशा प्रकारे केला जातो आपल्याला इथे चित्रात दिसत आहे. बघा, नदीच्या तीरावरती गावं वसलेली आहेत, झाडं झुडपे आहेत, नदीचे पाणी वाहते. त्या पाण्याचा उपयोग जनावरे पाणी पिण्यासाठी करतात. त्यानंतर महिला तेथून पाणी भरत आहेत, मुले आंघोळ करत आहेत. अशा प्रकारे नदीच्या पाण्याचा उपयोग चांगल्या कामासाठी व वाईट कामासाठी देखील केला जातो. वाईट काम म्हणजे अस्वच्छता, नदी प्रदूषित होते, नदीचे पाणी दूषित होते. विमा कुलकर्णी या कवयित्रीने नदीचे गाणे या कवितेतून सुंदर वर्णन इथे आपल्याला दिलेले आहे. ते आपण प्रत्येक ओळीतून स्पष्टीकरण अभ्यासतो आहोत. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. म्हणजे स्वतः नदी म्हणते की दरी दरीतून आणि वनावनातून मी झुळझुळ वाहत येते. नदी जेव्हा वाहते तेव्हा नदीच्या पाण्याचा आवाज हा झुळझुळ असा येत असतो. मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. म्हणजे नदी मंजूळ गाणे गाते व न थांबता ती पुढे जात असते. कितीही नदीच्या प्रवाहामध्ये अडथळे आले तरी ती थांबत नाही, पुढेच धावत जाते व आपला मार्ग काढत असते. त्याप्रमाणेच आपल्याला देखील नदीकडून शिकवण मिळते की आपण आपल्या कितीही समस्या आल्या तरी त्यांना सामोरे जाऊन पुढे जायचे असते, नदीप्रमाणेच. पुढच्या ओळी बघा विद्यार्थ्यांनो. वसली गावे तीरावरती, वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती. नदी जेव्हा वाहते तेव्हा तिच्या तीरावर गावे वसलेली दिसतात आपल्याला. हे बघा, इथे विमा कुलकर्णी यांनी म्हटलेले आहे. त्या गावांना भेटून मी पुढे जाते. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतूनी जे मला भेटती. लता म्हणजे वेल, वृक्ष म्हणजे झाड. आणि नदीच्या काठावरती वेली, बघा इथे झाड व वेली उगवलेल्या आपल्याला दिसून येतात. भूमीतूनी जे मला भेटती म्हणजे बघा, नदी जेव्हा वाहते तेव्हा नदीच्या तीरावरती गावे वसलेली आहेत, मंदिरं आहेत. त्यानंतर लता म्हणजे वेली, झाड, सर्व भूमीतून नदीला भेटत असतात, बरोबर आहे. झाडांची मुळं व वेलींची मुळं ही नदीतून वाहतात तेव्हा त्यांची मुळं त्या नदीला भेटून जातात. फुलवेली मज सुमणे देती म्हणजे बघा, नदीच्या तीरावरती जी फुलवेली वसलेली आहेत ती सुमणे देती म्हणजे काय, फूल नदीला देत असतात.
त्यानंतर कुठे लवाळी खेळत बसती. लवाळी म्हणजे बघा मुलांनो, या ठिकाणी पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती आहे, तिला लवाळी असे म्हणतात. सुमने म्हणजे या ठिकाणी फूल हा अर्थ आहे. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती. आम्रतरू म्हणजे आंब्याची झाडं, शीतल आपली छाया धरती. बघा, ह्या ठिकाणी चित्रात आपल्याला वेली व आंब्याची झाडं आहेत, त्यांची छाया पाण्यावरती म्हणजे नदीवरती छाया धरत असतात, सावली त्या ठिकाणी पडत आहे. पाणी पिऊनी पक्षी जाती. नदीचं पाणी बघा, त्या नदीचं पाणी पक्षी देखील पिऊन जातात. घट भरुनी कोणी जल नेती. घट भरुनी कोणी जल नेती म्हणजे काय? घट म्हणजे याचा अर्थ माठ किंवा आपण हांडा, कळशी म्हणतो, या अर्थाने या ठिकाणी दिलेलं आहे. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. त्या ठिकाणी नदीजवळ पाणी पिण्यासाठी गुरे वासरे येतात, मुले लाटांवरती खेळतात. पाण्यात नदीचं जे पाणी आहे बघा, चित्रात आपल्याला दिसतंय, मुले नदीच्या पाण्याचा आनंद घेत आहेत आणि लाटांवरती गुरेवासरे पाणी पित आहेत, पक्षी पाणी पित आहेत. अशा प्रकारे चित्रात या ठिकाणी आपल्याला दिसते. भीम कुलकर्णी यांनी नदीच्या आत्मवृत्त म्हणजे नदीबद्दल सुंदर शब्दांमध्ये वर्णन दिलेले आहे. त्यानंतर मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची मी सर्वांची, बांधुनी मज नेणाऱ्यांची. बघा, नदी काय म्हणते स्वतःला. भीम कुलकर्णी या कवी भीम कुलकर्णी यांनी या ठिकाणी नदीबद्दल म्हटलेलं आहे की मी कोणाची मी सर्वांची आहे. बरोबर आहे की नाही? सर्वांची आहे ना नदी. झाड आहेत, वेली आहेत, पक्षी आहेत, गुरे आहेत, पाणी भरणारे लोक आहेत, त्यानंतर लहान मुलं खेळत आहेत. म्हणजे नदी ही कोणाबद्दलच भेदभाव करत नाही, ती सगळ्यांना सारखंच सगळे तिच्या पाण्याचा उपयोग करत असतात. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. बरोबर आहे. जेव्हा नदी जाते वाहते तेव्हा बाग मनोहर म्हणजे सुंदर बाग मनोहर फुलवत असते आनंदाची. बरोबर आहे का नाही? नदीचं पाणी विद्यार्थ्यांनो, तुम्ही देखील नदीच्या पाणी अनुभवलेलं असेल, त्या पाण्यात खेळलेला असाल, आनंद घेतलेला असेल, तर त्या नदीच्या पाण्यामध्ये बाग मनोहर आनंदाची फुलत असते. अशा प्रकारे भीम कुलकर्णी यांनी अशी सुंदरशी कविता या ठिकाणी आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेली आहे. तुम्ही ही कविता CW मध्ये पूर्ण लिहून काढायची आहे व पाठांतर देखील करायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेतला, कवितेच्या ओळींचा अर्थ समजून घेतला. यानंतर आता CW मध्ये कविता पूर्ण लिहून कवितेच्या खाली काही विद्यार्थी बघा, कविता लिहिताना कवितेचे नाव टाकायचे, पूर्ण कविता लिहायची आणि शेवटी खाली कवितेचे कवी लिहायला विसरायचे नाही. ते खूप आवश्यक आहे. आता लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला हा प्रश्न लिहायचा आहे. नदीचे गाणे या कवितेचे कवी कोण? उत्तर भीम कुलकर्णी. त्यानंतर त्याच्या खाली, ह्या प्रश्नाच्या खाली शब्दार्थ दिलेले आहेत. आपण त्यांचा अर्थ समजून घेऊया. हे देखील तुम्हाला लिहायचे आहेत. एक एक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगते म्हणजे तुम्हाला सहज लिहिता येईल. मंजूळ. मंजूळ ऐकायला गोड. म्हणजे बघा, नदीचं पाणी जेव्हा वाहतं तर त्या वाहणाऱ्या पाण्याचा आवाज कसा येतो आपल्याला?
गोड येत असतो, ऐकायला खूप छान वाटत असते. तीर, नदीचं तीर म्हणजे काय? नदीचा काठ. लता, वेल, लता म्हणजे काय? वेल. वृक्ष म्हणजे झाड. सुमन, सुमन फूल. त्यानंतर पुढचा शब्द आहे लव्हाळी. पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती, तिला लव्हाळी असे म्हणतात. पुढचा शब्द आहे आम्रतरू. पुढचा शब्द काय आहे? आम्रतरू, आंब्याचे झाड. शीतल, शीतल म्हणजे थंड. नदीचे पाणी कसे असते? थंड असते. आम्रतरू म्हणजे आंब्याचे झाड. त्यानंतर पुढचा शब्द आहे छाया. छाया म्हणजे सावली. घट म्हणजे मातीचा घडा किंवा माठ, हंडा, कळशी. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी उपयोग यांचा केला जात असतो. मनोहर म्हणजे सुंदर. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपली ही नदीचे गाणे ही कविता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता आपण या कवितेवरील स्वाध्याय सोडवूया. या ठिकाणी तुम्हाला तो स्वाध्याय व्यवस्थित ऐकून लिहायचा आहे. पेज नंबर बघा 26, म्हणजे मराठीमध्ये त्याला 26 असे म्हणतात. बघा, स्वाध्याय तुम्हाला SW मध्ये लिहायचा आहे. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. सांगा दिलेला आहे तिथे. आता आपण सांगूया, पण तुम्ही लिहिणार तेव्हा लिहायचे आहे. सांगा खोडून लिहायचे आहे. प्रश्न, मंजूळ गाणे कोण गाते? उत्तर, मंजूळ गाणे नदी गाते. गावे कोठे वसली आहेत? गावे कोठे वसली आहेत? उत्तर, गावे तीरावरती वसली आहेत. तिसरा प्रश्न, नदीवर शीतल छाया कोण धरते? नदीवर शीतल छाया कोण धरते? नदीवर शीतल छाया आम्रतरू, आंब्याचे झाड धरते. नदी जेथे जाईल तेथे काय करेल? बाग मनोहर फुलवते. नदी जेथे जाईल तेथे काय करेल? काय करेल नदी? बघा इथे, बाग मनोहर आनंदाची फुलवणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा, कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा. आता ह्या ज्या ओळी आहेत त्या तुम्हाला कवितेत शोधून लिहायच्या आहेत. त्यासाठीच तुम्हाला CW मध्ये कविता लिहायला लावलेली आहे. कविता जर तुम्ही व्यवस्थित पाठांतर केली तर तुम्हाला हा प्रश्न सहज सोडवता येईल. जरी परीक्षेत देखील विचारण्यात आला तर तुम्हाला जर तुमची कविता पाठांतर असेल पूर्णपणे तर तुम्हाला हा प्रश्न सहज सोपा जाईल. चला आपण सोडूया. फुलवेली मज डॅश डॅश देती. फुलवेली मज डॅश डॅश देती. बघा या ठिकाणी फुलवेली मज डॅश डॅश देती. काय देती? उत्तर, सुमने. त्यानंतर पुढची कवितेची ओळ बघा आता. कुठे डॅश डॅश खेळत बसती. कुठे लव्हाळी खेळत बसती.
बघा या ठिकाणी कुठे डॅश डॅश खेळत बसती, उत्तर लव्हाळी. पुढची कवितेची ओळ, कुठे डॅश डॅश माझ्यावरती, उत्तर काय येईल आता इथून शोधून लिहायचं आपल्याला. कुठे डॅश डॅश माझ्यावरती, उत्तर आहे आम्र तरु. त्यानंतर पुढचं, डॅश डॅश आपुली छाया धरती, डॅश डॅश आपुली छाया धरती, उत्तर शीतल आपुली छाया धरती. त्यानंतर पुढचं बघा आता, जोड्या, प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा. अ गट व ब गट या ठिकाणी दिलेला आहे. अ गट वाचूया व ब गट वाचूया, त्यानंतर आपण त्यांचे उत्तर लिहूया. झुळझुळ पाणी, मंजूळ गाणे, शीतल छाया. याप्रमाणे हा प्रश्न आपण इथे सोडवलेला आहे. लिहिताना व्यवस्थित तुम्ही विद्यार्थ्यांनो झुळझुळ या शब्दाच्या समोरच त्याचे उत्तर लिहायचे आहे. म्हणजे काय, या ठिकाणी उत्तर असे लिहून एका बाजूला तुम्ही लिहायचे झुळझुळ, झुळझुळ. त्यानंतर दुसरं काय आहे, मंजूळ. तिसरं आहे आपलं शीतल. झुळझुळ काय होतं, पाणी. मंजूळ काय होते, गाणे. त्यानंतर शीतल काय होतं, छाया. याप्रमाणे SW मध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. प्रश्न लिहून जोड्या जुळवा, अ गट व ब गट व्यवस्थित लिहून त्याच्या खाली उत्तर याप्रमाणे लिहायचे आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो, प्रश्न क्रमांक 4. हे शब्द असेच लिहा. आपण यांचा अर्थ समजून घेऊया व तुम्हाला हा प्रश्न बघा, शुद्ध लेखन किंवा शब्द कशा प्रकारे लिहावेत त्यासाठी हा प्रश्न दिलेला असतो. मंजूळ, मंजूळ काय होते, गाणे. शीतल म्हणजे थंड, मंजूळ म्हणजे गाणे. पाण्याचे जे आहे ऐकायला गोड वाटणारे गाणे त्याला मंजूळ असे म्हणतात. झुळझुळ सुंदर आवाज करत वाहणे. लता वृक्ष, लता म्हणजे वेली, वृक्ष म्हणजे झाड. लव्हाळी ही वनस्पतीचे नाव आहे. आम्रतरू म्हणजे आंब्याचे झाड. याप्रमाणे हे शब्द लिहिताना तुम्ही अनुस्वार, दुसरा उकार, कॉमा, एक शब्द 5 वेळा लिहून सराव करायचा आहे. काना, मात्रा, विलांटी, उकार याकडे लक्ष देऊन हे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्ही जेव्हा या शब्दांचा व्यवस्थित सराव करणार तेव्हा तुमच्या अधिक लक्षात येईल. प्रश्न 5. कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व 5 वाक्ये लिहा. कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व 5 वाक्ये लिहा. बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा मी तुम्हाला कविता सुरुवातीला शिकवायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला वाक्य सांगितले होते, स्पष्टीकरण सांगितलं होतं, तेव्हा तुमच्या लक्षात आलेच असेल. तरी आपण हा प्रश्न पुन्हा एक वेळा सोडवूया. बघा,
या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न सोडवताना सुंदर चित्र काढायचे. प्रश्न क्रमांक 5 लिहायचा, त्याच्या खाली सुंदर चित्र काढून त्याला रंग द्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही क्रेयॉन कलर्स किंवा रंगीत चॉकबोर्ड खडू वापरले तरी चालतील. तुमच्याकडे जे कलर असतील ते तुम्ही ह्या चित्रात भरू शकता. खूप सोपं चित्र आहे. बघा आता आपल्याला ह्या चित्राचे व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं निरीक्षण करून त्यापासून वाक्य तयार करून लिहायचे आहेत. पहिलं वाक्य, आकाशात पक्षी उडत आहेत. डोंगरावरून नदी वाहत आहे. नदीच्या तीरावर घरे वसलेली आहेत. बघा किती वाक्य झाली? 1 2 3 वाक्य झाली. पहिलं वाक्य, पक्षी आकाशात उडत आहेत. नदीच्या तीरावरून डोंगरावरून नदी वाहत आहे. दुसरं वाक्य. तिसरं, नदीच्या तीरावरती घरे वसलेली आहेत. चौथं वाक्य, नदी ही कितीही अडथळे आले तरी ती पुढेच वाहत जाते. पाचवं वाक्य, नदीच्या भूमीतून लता म्हणजे वेली व वृक्ष नदीला भेटतात. नदीच्या पाण्यात गुरे